या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा जीर्णोद्धार तसेच सुवर्ण महोत्सव म्हणजे 50 वर्ष कार्यक्रमाला पूर्ण या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळीने सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्यामध्ये शोभायात्रा आणि कीर्तन व महाप्रसादाचं आयोजन गेली 7 दिवसापासून 8 दिवसापासून रामनवमी ते हनुमान जयंती असा उत्सव 8 ते 9 दिवसाचा उत्सव या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळीनं तन मन धनानं त्याच्यामध्ये स्वतःला झोकवून दिलं। विशेषतः वडीलधारी मंडळी उत्साही असल्यामुळे नवयुवकाला उत्साह आल्या। काय पाठीराखा जर असेल ना काम करायला हिंमत वाढते। इतकं नवयुवकांना उत्साहामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या निमित्ताने गावामध्ये एकतेचा संदेश जातो। या निमित्तानं सर्व लेकीबाळी येतात। या निमित्तानं विचाराची देवाणघेवाण होते। या निमित्ताने समस्त गाव हे मांडीला मांडी लावून जेवायला बसते आणि या निमित्तानेच गावामध्ये भक्तीचा प्रचार प्रसार होतो, शांतीचा संदेश दिला जातो। अध्यात्म आणि सामाजिकता या दोन्हीचा समन्वय साधण्याकरता केलेला प्रयत्न म्हणजे हा सुवर्ण महोत्सव। 50 वर्ष या कार्यक्रमाला झाले आणि 50 वर्ष एखादी गोष्ट जतन करायची तर 2-3 पिढ्या त्याच्यासाठी कष्ट करत असतात। पुढच्या पिढीनं या उत्सवाचा विचार करून असा हा कार्यक्रम पुढची 50 वर्ष चालवावा। आम्ही आज आम्हाला 60 वर्ष झाले। ज्या आमच्या वाडवडिलांना 50 वर्षाकरती मंदिर विठ्ठल रुक्मिणी प्राण प्रतिष्ठा भव्य कार्यक्रम केला। आम्ही त्यावेळेला 10 वर्षाचे होतो आणि तेव्हापासून आम्ही भजनाचा प्रमार्थाचा आम्हाला नाद लागला, छंद लागला आणि आम्ही ती परंपरा जोपासण्यासाठी 50 वर्ष आमचं आयुष्य त्याच्यामध्ये घातलं आणि आम्हाला त्याच गोष्टीची आठवण म्हणून आम्ही सुवर्ण महोत्सव 50वा साजरा करण्याचं ठरवलं गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून। आणि आमच्या जीवनामध्ये जे सण वार जो आनंद आतापर्यंत आम्हाला मिळालेला आहे ते आम्ही 7 दिवसात 9 दिवसात आनंद व्यक्त केला की आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुवर्ण महोत्सव आला हे आम्ही भाग्य समजतो। कारण माणसाचं काहीच खरं नाही, पण परमार्थामध्ये गेल्यामुळं आम्हाला 50 वर्षाचा लाभ झाला आणि आम्ही आणखी परमेश्वराकडे एकच इच्छा करतो, आणखी 25 जर मिळाली तर निश्चितच आम्ही दरवर्षी असा भव्य कार्यक्रम साजरा करू शकतो।